नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं रॉयल बुलेटिन। छत्रपति शिवाजी महाराज की 395वीं जयंती पूरे महाराष्ट्र में धूमधाम से मनाई गई। इस खास मौके पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अजीत पवार ने बच्चों के साथ बातचीत की और उन्हें छत्रपति शिवाजी महाराज की वीरता और आदर्शों के बारे में बताया। इस कार्यक्रम में बच्चों ने सांस्कृतिक प्रस्तुतियां दी, जिसमें शिवाजी महाराज के जीवन और उनके अद्वितीय योगदान को दर्शाया गया। मुख्य आयोजन जय शिवाजी जय भारत पदयात्रा के रूप में हुआ, जिसमें हजारों लोगों ने भाग लिया। इस पदयात्रा ने शिवाजी महाराज की वीरता और देशभक्ति की भावना को जीवंत कर दिया। महाराष्ट्र सरकार के वरिष्ठ नेताओं की उपस्थिति ने इस आयोजन को और भी भव्य बना दिया। इस मौके पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने फिल्म छावा पर भी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा, छत्रपति संभाजी महाराज के जीवन और बलिदान को दर्शाने वाली ये शानदार फिल्म बनी है। मैं फिल्म निर्माताओं और अभिनेता विकी कौशल को इस प्रयास के लिए बधाई देता हूं। उन्होंने ये भी स्पष्ट किया कि महाराष्ट्र सरकार ने 2017 में ही मनोरंजन कर हटा दिया था और इस फिल्म को अधिक से अधिक प्रचारित करने के लिए सरकार हर संभव मदद करेगी। तर जगभरातल्या शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत। छत्रपतींनी आम्हाला आत्माभिमान दिला, आत्मतेज दिलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला समतेचा संदेश दिला। 18 पगड जातींना एकत्रित करून ज्या स्वराज्याची त्यांनी स्थापना केली, त्या स्वराज्यातून एकतेचा संदेश त्यांनी आम्हाला दिला। राज्य कारभार कसा चालवला पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं। वन संवर्धन, जल संवर्धन कसं केलं पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं। कर प्रणाली कशी असली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं। यासोबत सुरक्षा कशी ठेवली पाहिजे, समुद्री सुरक्षा कशी ठेवली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं। आणि या सगळ्या आज्ञावलींचं पालन करत असताना पहिल्यांदा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि फारसी भाषेचे शब्द वगळून सगळ्या आज्ञावली मराठी भाषेत करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलं। आणि म्हणून हे आत्मतेज आणि आत्मभान घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आम्ही या ठिकाणी राज्यकारभार करतो। नाही, याचं कारण त्यांचे वेगळे कार्यक्रम होते, ते माझ्यासोबत पुण्यापर्यंत आले आणि त्यानंतर आपापल्या कार्यक्रमाला गेले। मला अतिशय आनंद एका गोष्टीचा आहे की छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य, ज्यांची वीरता आणि ज्यांची विद्वत्ता ही प्रचंड होती, पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला। अशा छत्रपती संभाजी महाराज की ज्यांच्याबद्दल देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, अशा प्रकारचं ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं, त्यांच्यावर अतिशय चांगला, आणि मी स्वतः अजून बघायचं आहे, पण मला ज्या ज्या लोकांनी बघितलं त्यांनी सांगितलं की इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता ऐतिहासिक अशा प्रकारचा हा सिनेमा तयार झालेला आहे। त्याबद्दल पहिल्यांदा मी सिनेमाचे निर्माते, सिनेमाचे निर्देशक आणि त्यातल्या प्रमुख ज्यांनी रोल केला ते विकी कौशल यांचं मनापासून अभिनंदन करतो। मोठ्या प्रमाणात ही मागणी होते की हा सिनेमा टॅक्स फ्री करा, पण मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की इतर राज्य ज्यावेळेस टॅक्स फ्री करतात त्यावेळेस जो करमणूक कर आहे तो एंटरटेनमेंट टॅक्स त्या ठिकाणी माफ करत असतात। महाराष्ट्राने 2017 सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये करमणूक कर हा आपण नेहमी करता रद्द केलेला आहे, त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही आणि म्हणून अशा प्रकारची माफी देण्याकरता तो करच आपल्याकडे नाही आहे। तथापि या चित्रपटाच्या प्रमोशन करता किंवा छत्रपती शंभूराजांचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरता आम्हाला अधिक काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू। असं आहे, अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू आणि अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर सरकारही माफ करणार नाही, शिवप्रेमी माफ। बघा, असं आहे, मी एक तुम्हाला सांगतो, वाद विवाद तेव्हाच संपू शकतात ज्यावेळी त्याला राजकीय किनार नसते। ज्याला राजकीय किनार असते ते वादविवाद कधीच संपू शकत नाहीत। तथापि मला असं वाटतं की यापूर्वी देखील आपण अनेक समित्या तयार केल्या आहेत, त्यांनी काही रिकमेंडेशन दिले आहेत, त्याच्यावर सरकारने निर्णय देखील घेतले आहेत। आपको बता दें कि छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर यह भव्य आयोजन महाराष्ट्र के गौरवशाली इतिहास की झलक प्रस्तुत करता है और आने वाली पीढ़ियों को उनके मूल्यों से जोड़ने का प्रयास करता है। न्यूज अपडेट के लिए बने रहे रॉयल बुलेटिन के साथ। कमेंट कर अपनी राय जरूर दें।